ऍसिड हल्ल्याचा संगमनेरमध्ये निषेध करण्यात आला। वडगाव पान गावातील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेले गाव बंद ठेवत ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत। तर एका 6वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर ऍसिड हल्ला झाला आणि याच हल्ल्याचा संगमनेरमध्ये निषेध करण्यात आला। वडगाव पान गावातील चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। गाव बंद ठेवत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हे आंदोलन केले आणि इथून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील 6वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात तरुणाने ऍसिड हल्ला केला आणि या ऍसिड हल्ल्याच्या घटनेनंतर संगमनेर तालुक्यासह महाराष्ट्र हादरला आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी वडगाव पान फाटा येथे सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येतो आहे आणि या घटनेचा जाहीर निषेध जो आहे तो करण्यात येतो आहे। अद्यापही पोलिसांना आरोपीचा शोध जो आहे तो लागलेला नाही, त्यामुळे नागरिकांकडून पोलीस प्रशासनावरती देखील रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय। नको फक्त आश्वासन, दोषी त्याला शासन द्यायची मागणी जी आहे ती फलकाद्वारे केलेली जाते आहे। निष्पाप मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रमुख मागण्या घेऊन हे सर्वपक्षीय ग्रामस्थ जे आहेत ते रास्ता रोको मध्ये बसल्याचं बघायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगाल तुम्ही रास्ता रोको करत आहात, कुठली प्रमुख मागणी घेऊन उतरले? आमची पहिली प्रमुख मागणी अशी आहे का जो नराधम आहे त्याला पहिली अटक झाली पाहिजे आणि असे जे भ्याड हल्ले इथून पुढे आमच्या वडगाव पान या पंचकृषीत परत झाले नाही पाहिजे। याचा प्रशासनाचा याचा जबर धाक बसला पाहिजे। इथून पुढे अशी प्रक्रिया कोणी करणार नाही परत असा जबर धाक हा पोलिसांकडून इथं सगळ्याचा झाला पाहिजे। हा जो मध्यवर्ती भाग आहे इथं पाच गावातले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येतात इथं आणि खूप वर्दळीचा भाग आहे। इथं जर तुम्हाला पोलीस चौकी दिसेल, पोलीस चौकी जर आज पोलीस असता तर प्रत्येकाला धाक उभा राहील। धाक उभा राहिला तर सगळ्यांची व्यवस्था तिथल्या महिलांची होऊन जाईल। त्याच्यामुळे पहिली आमची मागणी गावातली का जो ह्यो आहे अपराधी आहे त्याला पहिली तुम्ही अटक केली पाहिजे। काही वेळापासून संगमनेर सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको केला जातोय। आपल्यासोबत काही महिला देखील बोलण्यासाठी आहे, पण त्यांच्याशी बातचीत करणार। नेमकं काय सांगाल ताई, अशी घटना घडली 6वीतील शिकणारी मुलगी होती, तिच्यावर अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला करण्यात आला आहे, कसं बघता येईल? एवढ्या लहान म्हणजे लेकरूच म्हणता येईल त्या मुलीला, एवढी लहान मुलगी आहे, तिला काय कसं काही समज नाहीये आणि एवढ्या लहान मुलीवर एवढं मोठं ऍसिड टाकणं, हे एवढं कृत्य करणं ही अतिशय निंदनीय घटना आहे। आणि आपला महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात जर अशा काही घटना घडत असतील तर हे किती लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि या सगळ्या गोष्टींचा आम्हाला फार आजपर्यंत खूप त्रास होतोय। महिला आणि मुली सुरक्षित नाहीच आहे या गावामध्ये आणि इथे पोलीस चौकी आहे, फक्त पोलीस चौकी दिसायलाच आहे। इथं कोणत्याही प्रशासनाचा माणूस कधी उपलब्ध नसतो। आम्हाला इथे प्रशासनाचा माणूस पाहिजेच, कारण इथे शाळा जवळ आहे आणि शाळेत नेहमीच छेडछाड आणि हे असं मुलांच्या बाबतीत मुलींच्या बाबतीत कायम घटना घडतात। आम्ही प्रशासनाला वेळोवेळी अर्जही दिले आहेत, तरी त्याची कोणती दखल घेतली जात नाही आणि इथे आम्हाला पोलीस जर उपलब्ध नसेल पोलीस चौकी तर आम्ही महिला मोठं आंदोलन करू। या ठिकाणी पोलीस चौकी आहे, मात्र या पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी उपस्थित नसतात अशी मागणी जी आहे ती महिलांनी केली आहे आणि पोलीस प्रशासनावर रोष जो आहे तो या ग्रामस्थांकडून व्यक्त केला जातो। आपल्यासोबत आणखी काही महिला बोलण्यासाठी आहे। काय सांगाल ताई, 6वीतील अल्पवयीन मुलीवर ऍसिड फेकलं गेलेलं आहे, धक्कादायक घटना घडली, महिला मग कसं? ही इयत्ता 6वीत शिकणारी मुलगी आहे। शाळेपासून तिचं घर थोडं लांब होतं अंतरावरती, आतमध्ये घर असल्यामुळं तिच्यावरती कधी ऍसिडचा हल्ला झाले गावकऱ्यांना पण कळालं नाही आणि अशा प्रकारची वाईट विकृत स्थिती निर्माण झाली गावामध्ये। असं परत नाही व्हायला पाहिजे। पोलिसांनी CCTV कॅमेरे पण नव्हते अशा ठिकाणी हे झालं। इयत्ता 6वीची मुलगी, जिला काही समजत नाही, जिला काही हे पण नाही आलेली, तसं ज्या आरोपीने मुलीवर हल्ला केला, ऍसिड हल्ला केला, त्या आरोपीला अद्यापही पोलीस प्रशासन जे आहे ते बेड्या ठोकू शकलेलं नाही आणि पोलीस प्रशासनावर जो आहे तो रोष या नागरिकांकडून व्यक्त केला जातो आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो काही गेल्या किती वेळापासून रस्ता रोको सुरू आहे, मात्र हे नागरिक नराधमाला पहिले अटक करा अशी मागणी घेऊन रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळत आहे। आरोपीला पोलीस किती वेळात बेड्या ठोकणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, जी24 तास, संगमनेर, अहिल्यानगर।